अद्वैत काय काय करतो रे? काय नाही, खेळत होतो. हा का? अरे ते ईश्वर दवाखान्यात गेलं होतं ना? हा, मग तिचं सलाईन संपलेलं कोण बघत होतं रे? सलाईन संपलेलं. हा मी हा, पण सांगत कुणाला होता? मम्मीला तिथं त्या सिस्टर ताई नव्हत्या का? होत्या ना, हा, त्या पण बघत होत्या, मी पण बघत होतो. ते औषधं वगैरे देतात ना सगळ्या? हा, औषधं त्याच द्यायच्या ना तिथं असताना? हा. बरं बरं बरं. आणि तुला माहिती आहे का काय 12वेला काय असतं रे? अं, 12वेला परिचारिका दिन असतो ना? हा, परिचारिका म्हणजे कोण? याच सिस्टर ताई, हा, त्यांचा दिवस असतो नाही का? त्या खूप मेहनत करतात. त्यांच्यावरती अख्खा दवाखाना चालतो. काय चालतो? दवाखाना. इंजेक्शन देणं, पुन्हा काय सलाईन लावणं, सगळी कामं ते करतात. आणि त्या अक्षरशः उभे राहून कामं करतात. जिथं ज्या टायमाला इश्यू झाली ना आपली, त्या टायमाला मी त्या वॉर्डमध्ये पाहिलं. अक्षरशः त्या रात्रभर उभ्या राहतात. उभ्या काय करतात? उभ्या राहतात. आणि त्यांच्या कष्टाचं सगळ्यांनी दखल घेतली पाहिजे. त्यांच्या कष्टाची, त्यांच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे. आणि त्यांना बहिणीसारखा आदर दिला पाहिजे. काय केला पाहिजे? बहिणीसारखा आदर दिला पाहिजे. तसंच सिस्टरचा अर्थ काय होतो? बहीण. हा. आणि मग या आहे ना 12 मेला यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, काय करण्यासाठी? व्यक्त करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. या दिवशी त्यांचा सन्मान केला जातो. पण माझं म्हणणं असं आहे, या दिवशी सन्मान न करता प्रत्येक दिवशी त्यांच्या संदर्भात आदर दाखवला पाहिजे. त्यांच्या मेहनतीचं चीज झालं पाहिजे. आज त्या आहेत, एखादा पेशंट घाबरला तरी त्याच्यात समुपदेशन करतात. काय करतात? समजून सांगतात, घाबरू नका, तुम्ही बरे व्हाल, व्यवस्थित व्हाल. एक किस्सा सांगतो माझा. काय, मी डांगे चौकात ऍडमिट होतो ना, त्या टायमाला अक्षरशः माझा जीव निघून गेला होता. पण त्या एका सिस्टर ताईंनी मला अर्जंट लोकमान्य हॉस्पिटलमध्ये, हा खरा किस्सा आहे बरं का, लोकमान्य हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून मला त्यांनी शुद्धीवर आणलं आणि माझा जीव वाचवला त्या टायमाला. म्हणजे अशी कितीतरी मेहनतीचे काम या ताई करत असतात बरं का. हा. आणि हा 12 मे दिन आहे ना, संयुक्त राष्ट्रांनी यांच्याबद्दल माहिती व्हावी, या किती कामं करतात म्हणून माहिती व्हावी, यासाठी हा दिवस बनवलेला आहे बरं का. आणि आपल्या जे सबस्क्रायबर आहेत ना, त्यांना पण सांगायचं, ज्या टायमाला तुम्ही दवाखान्यात जाता ना, तर त्या टायमाला यांच्याबद्दल प्रेम आदर सगळं व्यक्त कराच. परंतु त्या पण मेहनत करत असतात. त्यांचंही काम असतं, त्या उभ्या असतात. त्यांच्यावर चिडचिड वगैरे असं काही होता कामा नये. त्यांना समजून घेतलं पाहिजे. आणि ऑपरेशन थिएटरमध्ये कुठं, तिथं यांची भूमिका लई महत्वाची असते बरं का. हा, डॉक्टरच्या हाताखाली प्रत्येक वस्तू देणं, सगळं हे करणं. आता ज्यावेळेस माझ्या आजीचं ऑपरेशन होतं ना गुडघ्याचं, त्या टायमाला तिथल्या ताईंनी एवढी काळजी घेतली होती, एवढी काळजी घेतली होती ना, तर त्या ताईंमुळेच म्हणता येईल की ती आमची आजी चालली 6 वर्ष जगली. किती वर्ष जगली? 6 वर्ष जगली. म्हणजे तिची मेहनत करणे, व्यायाम करून घेणे, या सगळ्या गोष्टी आहे ना तिथल्या सिस्टर ताईंनी केल्या होत्या. म्हणून 12 मे हा आहे ना परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच्याबद्दल आदर राखला पाहिजे. डॉक्टर जर नसेल ना कधी कधी, आता रात्रीच्या टायमाला हॉस्पिटलला, मोठ्या हॉस्पिटलला जर ऍडमिट असेल ना दवाखान्यामध्ये, तर डॉक्टर नसतात, या रात्रभर जागून पेशंटची काळजी घेत असतात. हा, रात्रभर पेशंटची जागून काळजी घेत असतात. ज्या टायमाला इश्यू झाले ना, त्या टायमाला तर त्या तिथल्या सिस्टरनी अक्षरशः मला हाताला धरून नेलं. काय, हा, तुला खांद्यावर घेतलं आणि केस पेपर काढायला मला मदत केली होती. अजून ते कसलं किट मिळत नव्हतं, ते किट त्या ताईंनी जाऊन आणलं होतं तेवढ्या रात्री. म्हणून त्यांची खूप मेहनत असते. त्यांच्या मेहनतीवरती चीज होतं आणि अख्खा दवाखाना त्यांच्या याच्यावर चालतो. म्हणून सिस्टर ताई आहेत तर सगळ्या गोष्टी आहेत.
म्हणजे ही साखळी आहे. प्रत्येकावरती प्रत्येक जण अवलंबून असतो. डॉक्टर पण महत्वाचेच असतात, पण ह्या पण तितक्याच महत्वाच्या आहेत. जेवढे डॉक्टर महत्वाचे आहेत तेवढ्या ह्या पण सिस्टर ताई सुद्धा महत्वाच्या आहेत, नर्स महत्वाच्या आहेत. तर आपला त्यांच्या कामाला सलाम आहे. त्या चांगलं काम करतात, व्यवस्थित करतात आणि त्यांनी पण जबाबदारीने काम केलं पाहिजे. आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली पाहिजे. काही थोड्या सिस्टर असं काय कुठल्या गोष्टीचं नुकसान करतात, पण तसं झालं नाही पाहिजे. त्यांनी पेशंटची काळजी घेतली पाहिजे. त्यांना आपण ह्या 12 मेच्या परिचारिका दिनाच्या शुभेच्छा देऊ आणि आपल्या सबस्क्रायबरांना सांगू त्यांच्याबद्दल आदर राखा व त्यांना वेळोवेळी सांभाळून घ्या. त्या पण तुम्हाला सांभाळून घेत असतात. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमची कमेंट आमच्या याच्यामध्ये लिहा. त्यांच्याबद्दल तुमचा एखादा प्रसंग आम्हाला पाठवा. गुरुदेव दत्त स्वामी समर्थ.